कर्म मी म्हणतो एका लक्ष देण्याचा देवाची भीती माणसं बाळगतात. लोक म्हणतात असं केलं की देव असं करेल, तो तसं करेल. नाही, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही, पण कर्म कोणाला सोडत नाही. बरोबर, कर्म देवाला सोडत नाही, कर्म तुम्हाला सोडत नाही, आणि कर्म देवाच्या बापाला सुद्धा सोडत नाही. तुम्ही म्हणाल असं काय म्हणता? हो, बरोबर म्हणतो. कर्म देवालाही सोडत नाही आणि कर्म देवाच्या बापालाही सोडत नाही. देव कोण? राम. रामाचा बाप कोण? दशरथ. त्या दशरथाला सुद्धा कर्माने सोडलं नाही. काय कर्म होत? आंधळ्या मायबापाला घेऊन तीर्थयात्रेला घेऊन निघालेला तो श्रावण, त्या आंधळ्या मायबापाला तहान लागली म्हणून त्या आंधळ्या मायबापाने सांगितलं, श्रावणा तहान लागली बाबा, पाणी आणतोस का? म्हणून ती झाडी घेऊन कमंडलू घेऊन तो श्रावण नदीवरती गेला. आणि त्याच वेळेस अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी आलेला आहे, झाडावरती बसलेला आहे. कुणीतरी प्राणी येईल, काहीतरी सावज येईल आणि मी धनुष्याने त्याचा वेध घेऊन शिकार करेन. एकाग्र लक्ष देऊन दशरथ राजा झाडावरती बसलेला आहे की त्याच वेळेस श्रावण त्या नदीवरती आला. नदीवरती पाणी भरण्यासाठी ते कमंडलू पाण्यामध्ये बुडवलं. बुडबुड 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 असा आवाज आला. दशरथाच्या धनुष्याला लावलेला बाण सुटला आणि श्रावणाच्या छातीमध्ये घुसला. आई म्हणून श्रावण ओरडला. दशरथाच्या लक्षात आलं, गड्या आपण मारलेला बाण कोण्या पशु पक्षाला लागलेला नाही, आपण मारलेला बाण कोणातरी मनुष्याला लागला. दशरथ राजा लटलट लटलट कापत त्या झाडावरून खाली आला, आवाजाच्या दिशेने गेला आणि पाहिलं एन तारुण्याच्या उंबरठ्यावरती असलेला एक तरुण, जटा वाढलेला, अर्धा देह पाण्यामध्ये अर्धा पाण्याच्या बाहेर, रक्ता बब्बर अवस्थेमध्ये तो श्रावण त्या पाण्यात पडलेला आहे. आणि दशरथाने विचारलं, बाळा कोण तू? मी श्रावण. श्रावण? हो. इथे इथे कसं? आंधळ्या मायबापाला घेऊन मी तीर्थयात्रेला निघालो, मग पाणी भरण्यासाठी इथं आलो. तुमच्या धनुष्याने माझा वेध घेतला, माझ्या छातीत तुमचा बाण लागलाय, आता मी मरेन. पण मरण अवस्थेमध्ये सुद्धा तू श्रावण त्या दशरथाला सांगतो, राजा माझ्या आंधळे मायबाप झाडाखाली बसलेले, एक कमंडलू घेन माझ्या मायबापाकडे जा आणि त्यांना पाणी दे. पण एक तर राजा, पाणी देत असताना शब्द बोलू नकोस. माझ्या मायबापाचा एकुलता एक मी आधार होतो आहे. माझ्या मायबापाला पाणी देत असताना तुझा अगोदर बोलला ना राजा, माझे मायबाप पाणी पिणार नाही. पाणी न पिताना माझे मायबाप जीव देतील राजा. पाणी देण्याच्या अगोदर ही कमंडलू त्यांच्या समोर मान, पण शब्द बोलू नकोस राजा. त्या श्रावणाने त्या ठिकाणी देह ठेवला. राजा दशरथ कमंडलू घेऊन श्रावणाचे मायबाप ज्या ठिकाणी त्या ठिकाणी गेला आणि त्याने पाहिलं आंधळे मायबाप बसलेले. कमंडलू समोर ठेवलं. कमंडलूचा आवाज झाला. त्यांच्या लक्षात आला, आता श्रावण आलाय. आला श्रावणा. राजा एक नाही दोन नाही, राजा 4 पावलं पाठीमागे सरकला आणि उभा राहिला. का बोलत नाही श्रावणा? आमच्यामुळे तुला त्रास झाला का? अंधारामध्ये तुला पाणी आणण्यासाठी पाठवलं म्हणून रागवलंस का श्रावणा? म्हणून बोलत नाहीस का? बोल ना श्रावण, का बोलत नाहीस? एक नाही दोन नाही. श्रावणाच्या बापानं सांगितलं, श्रावणा तू बोलत नसेल तर पाणी सुद्धा प्यायचं नाही, आम्हाला सांग ना, का बोलत नाहीस? पाणी पिणार नाही असं म्हटल्याच्या नंतर राजा दशरथ बोलला, मी श्रावण नाही, मी दशरथ आहे. दशरथ? हो, मी दशरथ आहे. आमचा श्रावण कुठं आहे? दशरथानं सांगितलं, तुमचा श्रावण माझ्या हातून मेला. मेला? हो.
मी अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी आलो होतो बाबा. झाडावर बसलो, तुमचा श्रावण पाणी घेण्यासाठी आला. कमंडलू बुडवलं, पाण्याचा आवाज झाला. मला वाटलं काहीतरी सावध झालंय, पण मी धनुष्यातून बाण सोडला. बाण श्रावणाच्या छातीत लागला. तुमचा श्रावण मेला बाबा. राजा राजा ऐकलं होतं, अयोध्येचा राजा खूप शूरवीर आहे. एवढा शूरवीर आहे, इंद्राला सुद्धा स्वर्गामध्ये इंद्राला युद्धात मदत करणारा राजा अयोध्येचा आहे, दशरथ आहे. ऐकलं होतं राजा, खूप कीर्ती ऐकली होती, खूप शूरवीर आहे म्हणून ऐकलं होतं राजा. काही शूरपणा गाजवलास राजा, एका आंधळ्याचा आधार संपवलास. नात्यानं जरी आम्ही त्याचे मायबाप असतोच ना राजा, मायबापाची जबाबदारी असते मुलाचा सांभाळ करणं. आम्ही फक्त मायबाप होतो, पण आमचा सांभाळ मात्र आमचा श्रावण कळत होता राजा. तो श्रावण सुद्धा तू मारलास राजा. पाणी पिणार नाही राजा. आता आमच्या श्रावणाच्या पाठीमागे आम्ही सुद्धा देह ठेवतो राजा, पण जाता जाता देह ठेवताना तुला सुद्धा शाप देतो राजा मी. जसा तू अंधाराचा आधार संपवला ना राजा, तसा एक दिवस तू सुद्धा मरताना तुझा सुद्धा मुलगा तुझ्या जवळ नसेल राजा. आमचा मुलगा जसा आम्ही देह ठेवताना आमच्या जवळ नाही ना, तसा तुझा मुलगा सुद्धा तुझ्या जवळ नसेल. दशरथाला श्रावणाच्या मायबापानं दिलेला शाप. 4 पोरं त्या राजा दशरथाला आहेत, आपल्याला एकच 2च आहेत. 4 पोरं आहेत, पण मृत्यू समयी एकही पोरगा नव्हता. सामान्य माणसं म्हणतात 2 पोरं येतं, मारायच्या टायमाला एकही नव्हता. काही विचार करू नका, देवाच्या बापाला 4 पोरं होते, मारायच्या टायमाला एकही नव्हता. जे कर्म केलंय ते भोगावं लागणारे, कर्म कोणाला चुकणार नाही.